धैर्याचे बाबा, मा वाढदिवस आहे उद्या, काय देसान मला उद्या? बरोबर आहे तुझा वाढदिवस आहे उद्या. तो दिवस कसा भुलू शकतो बा मी? तो दिवस तर मी जीवनात नाही भुलन बा. तुझ्या वाढदिवसाचा, तुझ्या जन्माचा दिवस, तुझा वाढदिवस आहे उद्या. लक्षात होतं वाटते तुमच्या. असंच तर पाहिजे नवरा, नाही तर कोणी कोणी नवरे बायकोचा वाढदिवस लक्षात नाही ठेवत, गिफ्ट द्यावा लागून म्हणून. अरे बा लक्षात म्हणजे मी भुलूच नाही शकत बा. एक तो तुझ्या जन्माचा दिवस आणि एक आपल्या लग्नाचा दिवस. मी तर भुलूच नाही शकत बा, भुलूच नाही शकत. स्वप्नातही मी भुलू नाही शकत हे 2 दिवस. मस्त आहे हो. आणि मग काय विचार केला तुम्ही? काय देसान मला उद्या? तर मला बाहेर घुमायला घेऊन जासान? तू बोल फक्त तुला काय पाहिजे. नाही तू बोल फक्त तुला काय पाहिजे. मुले धैर्याचे बाबा, मुले कनी मुखडा पाहिजे होता व मुखडा. बिंदुताईच्या जवळ बी आहे, काजल जवळच्या बी आहे, मान जवळ नाही व सोन्याचा मुखडा पाहिजे होता. दिलो असतो मी ललिता, मी खरंच दिलो असतो. आम्ही मना नाही केलो असतो, पण ललिता आता थोडीशी तंगी आहे आपल्यावर. तर दुसरं काही मागणं तू? दुसरं काही काय द्याल मग? तू बोल फक्त तुला काय पाहिजे. नाही तू बोल फक्त तुला काय पाहिजे, जे मागशील ते देईन मी. मग असं करा, एक साडीच घेऊन दे जा, मस्त चांगलीवाली. साडीचं काय करतं ललिता? किती चांगल्या साड्या आहेत, कपाट पुरं भरलं ना साडीनं. मग काय द्यान तर मग काय देतात मग? तू बोल फक्त तुला काय पाहिजे. नाही तू बोल फक्त तुला काय पाहिजे. मग असं करा ना, मोबाईल घेऊन द्या एखादा, नाही तर मग मस्त. आता तुम्हाला मोबाईल लय जुना झाला, दुसरा पाहिजे होता मला स्वस्त 15-20 हजारापर्यंत मोबाईल घेऊन द्या. एवढं बजेट नाही ना ललिता आता. मोबाईल 15-20 हजाराचा बी घेतो म्हटलं तर 15-20 हजार बी कुठून आणू? दुसरं माग बघ काहीतरी. मग काय दे सांगतो? तू बोल फक्त तुला काय पाहिजे. नाही तू बोल फक्त तुला काय पाहिजे. जा ना हो तिकडे. तू बोल फक्त काय पाहिजे ना, मग सांगून राहिले तर हे नाही ना ते नाही, सगळे मनाच करून राहिले आणि सगळ्याच गोष्टी तुमच्यापाशी करणं आहे. आणि तू बोल फक्त काय पाहिजे, तू बोल फक्त काय पाहिजे. जाऊ द्या, काहीच नको द्या. असा नवरा तो कोणाला भेटू बाबा. काहीच नाही पाहिजे. तू बोल तुला काय पाहिजे. काहीच नाही पाहिजे. बरं, अशी बायको तुझ्यासारखी बायको सगळ्याला भेटू पा ललिता. नवऱ्याची कंडिशन समजणारी. ठीक आहे, उद्या मग मस्त स्वयंपाक करतो आणि मस्त जेवण करू त्या वाढदिवसाले. मीच करू वाढदिवसाले, मीच करून काय? अरे आता तुझ्या खुशीचा दिवस, तूच करतो ना. मस्त कारल्याची भाजी बनवतो मस्त आणि भाकरी. बस कारल्याची भाजी आणि भाकरी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी येत सोपते. ठीक आहे. बरं मी जाऊ का दुकानात? चाललो मी दुकानात. आता जा, कारल्याची भाजी ना भाकरी वाले मजा करून येते. आता काही नको बनवू आता बिंदू, आता मस्त वरणच बनवू मस्त आता. आणि मिरची तोय, बस झालं. बिंदुताई, आते बाई, बिंदुताई, मा वाढदिवस आहे उद्या. असं? मग चांगली गोष्ट आहे. हॅपी बर्थडे ऍडव्हान्स मध्ये. हो बिंदुताई, मग काय बनवाल तुम्ही उद्या माझ्यासाठी स्वयंपाकामध्ये? तू बोल, उद्या तुझ्याच पसंतीचा मेनू बनव. बोल काय बनवू? तर ताई, उद्या कधी तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये छोले भटुरी बनवजा आणि जेवणामध्ये कढी, खीर, पुऱ्या बस एवढंच बनवजा. आणि रातच्या अजून दुसरं पाव आपण पनीरची भाजी घे. नाही वा ललिता, काही पागल झाली का? दिवसभर काय त्याला पूर्णच खावायला लावतं का? ते छोले ना भटुरे ते काय पसते का? ते मैद्याचे राहते बाबा. ते खीर पुरी ते गोड आता पनीर ते पुऱ्याच खावायला लावतं का दिवसभर? मग आता बाई, मग काय बनवावतं मग उद्या? मा स्पेशल आहे, मा वाढदिवस उद्या स्पेशल आहे. तर मग स्पेशल दिवस आहे ना उद्या, तर मग काय बनवावतं? मग काय बनवाल तर सांगा. मग काय तुमच्या मताने सांगा. काही बी बनवा. मग आता बाई, नाही तर मस्त पनीरची भाजी, पालक पनीरची भाजी आणि पोया. आणि सकाळी नाश्त्यामध्ये इडली सांबार डोसा. काय होते इडली सांबार डोसा? मला नाही आवडत बापा. मग तुम्ही सांगा आत्याबाई, तुम्ही सांगा काय बनवलं पाहिजे उद्या? मा स्पेशल दिवस आहे ना उद्या. मा पसंतीचं तर म्हणते बिंदुताई. बिंदूच्या मतानं बा. आत्याबाई, तुम्ही ताईच्या मतानं काय कोणी नाही राहिलं? तुम्ही करून राहिले हे नाही ते नाही, तर काय बनवून मग ताई? बिंदुताई तुमच्या मनानं बनवजा. बरं ठीक आहे ललिता, तू टेन्शन नको घेऊ. उद्या तुझा वाढदिवस आहे ना, उद्या तुझा स्पेशल दिवस आहे ना. उद्या तुझ्या दिवसच खासच करून दे. मस्त बनवून दिवसभर सकाळपासून तर रातपर्यंत त्या पसंतीचं बनवून सगळं. नको घेऊ टेन्शन, मी मा मनानं बनवा. ठीक आहे ताई, तुमच्यासारखी मोठी जाऊ सरायला भेटू. मस्त आहे ताई तुम्ही. मा पसंतीचं बनवान. मला हे तुमचे बापूजी धैर्याचे बाबा यायने म्हटलं काय द्या ना, तर तू सांग म्हणजे काय दे. आणि हे द्या सवरायलाच नाही म्हणते आणि चालले गेले. मजाक करत असतील बापूजी. आनंद वेळेवर आनंद त्यासाठी काही ना काही पाहिजे बरं. असं असं ताई बिंदुताई, सरप्राईज देईन ती मला. बरोबर आहे. काय झालं वहिनी? काय त्यासाठी बोलावलं मला? ललिता म्हणे
स्वतःहूनच तिच्या तोंडानच सांगू लागले ते मा वाढदिवस आहे म्हणे, उद्या माझ्यासाठी काही स्पेशल बनवता म्हणे. राहू द्या वहिनी, तिच्या काय नांदी लागता, तिच्यासाठी काय स्पेशल बनवता. मले म्हणे मा वाढदिवस आहे, मला काय द्या. म्हटलं काय देऊ तुले. राहू दे ना, काय तिच्या नांदी लागता तुम्ही. आपलं जे आहे तेच रोजचं बनवून जा. तिच्यासाठी ते काय कोणती महाराणी आली काय ललिता, हा तिले स्पेशल बनवा तिच्यासाठी. काय बरं वाढदिवस काय चालायचे ते, तिचा चालला का वाढदिवस, काय नवीन आहे काय. लहानचं आहे का ते, लहानचं लेकरू आहे का ते. बापूजी आता एवढी हरकी जून आहे ते, मला काय द्या माझ्यासाठी स्पेशल बनव जा. हरकी जून आहे ते वाढदिवसाले, पाहते ना टीव्ही मोबाईल मध्ये त्याच्यानं. तर मी एक प्लॅन बनवला बापूजी, तुम्ही साथ द्यान तर प्लॅन सक्सेस होईल. खुशी होईल ना ललिताला, लय खुशी होईल. शाळेत ते त्याच्या बाद समजन बी, समजदारीनं वागन, खुश सगळे संग चांगले हारून मेरून वागन. आपण तिच्यासाठी करू तर ते आपल्यासाठी करण. काय वहिनी, काय प्लॅन केला मग तुम्ही, सांगा बरं. असंच मी म्हणतो, उद्या तिचा वाढदिवस आहे. आपल्याला तिनं सांगितलं, आपल्याला सगळ्याला माहित आहे उद्या तिचा वाढदिवस. तरी आपण कोणीच तिले हॅपी बर्थडे नाही म्हणायचं, काही नाही म्हणायचं, काहीच नाही. आपलं चुपचाप आपल्या कामात राहायचं. ते वाट पाहिजे मग मला म्हणेन का हॅपी बर्थडे, म्हणेन का हॅपी बर्थडे. मी आजच म्हटली तिला ऍडव्हान्स मध्ये, मग तिला वाटून का आज बी म्हणून मला बिंदू ताई तुम्ही बी नको म्हणजा, कोणीच नको म्हणा. बस आपलं रोजचं मी काही स्पेशल बी बनवणार नाही. आपलं रोजचं जे आहे ते कामधंद्याला सुरू. हा मग संध्याकाळी, आणि संध्याकाळी तुम्ही लवकर ये जा 7 वाजता, आणि तिले बाहेर घेऊन जा. असं म्हणता चाल तुला घेऊन देतो काही, थोडं बहुत काही घेऊन दे जा. तर बर्थडेचं गिफ्ट म्हणून थोडं बहुत घेऊन दे जा. 1 घंट्यानं घरी आणजा. तर घरी आल्यावर सरप्राईज पार्टी मस्त, मी फुगे उगे मस्त सजून घेईन, केक गिक सगळं मस्त, आणि तिचा हॅपी बर्थडे करू केक कापून. असं म्हणतो बा, खुश होईन ते. मग केक वहिनी, मग केक कुठून आणायचा. मग केक आणून तर तिला माहितच होईल ना. तशी मोठी कुत्री स्वभावाची आहे ते, याच्यात काय आहे नको काय आणलं काय नाही आणलं लक्षात ठेवते ते. केक बाहेरून कायले आणायचा, केक मी घरीच बनवून. मला 1 नंबर केक बनवता येते ना, मी घरीच केक बनवून तिच्यासाठी. ते मला ना स्पेशल माझ्यासाठी काहीतरी कर्जा ताई, तर मी स्पेशल केक बनवून तिच्यासाठी मस्त. काही गरज नाही वहिनी, काय एवढा त्रास करून घेता तुम्ही. केक बनवायला का टाइम नाही लागत. करून घेईन ना मी, करून घेईन. आता तिने एवढ्यानं म्हटलं माझ्यासाठी काय बनवून स्पेशल, तर करून घेईन मी. केक आहे ना, मग काजल आहे ना सोबतीले, आम्ही दोघी मिळून स्वयंपाक बी करून घेऊ स्पेशल मस्त, आणि केक बी बनवून घेऊ, आणि गावातल्या आजूबाजूच्या बोलवून घेऊ बाया 2-3. बरं ठीक आहे, मग करजा. मग करू मी 6 वाजता येईन, मग तिला घेऊन जाईन. मग हो 6 वाजता येऊन घेऊन जा मस्त, तिला खुश होऊन जाईन ते. बिंदू ताई काय बनवलं आज स्पेशल नाश्त्यामध्ये, आज मा वाढदिवस आहे. काहीच नाही बनवलं हो ललिता स्पेशल. आज मी उशिराच उठली ना, पोहाच बनवला गडे. परीनं झोपूच नाही दिलं रातभर, तर उशिरा उठली तर पोहाच बनवला. आज काय बनवू म्हटलं, मग उशिरा उठली तर पाहिजे उद्या गिद्या बनवून. राहू द्या मग, आज आहे ना माझा वाढदिवस, आणि उद्या बनवून काय फायदा, राहू दे. आई चाललो मी दुकानावर. हो आज माझा वाढदिवस आहे हो धैर्याचे बाबा, कालच तर सांगितलं होतं मी तुम्हाला. हो माहित आहे मला, मी तो दिवस कसा भुलन. मी आई तर तुला काल सांगितलं, मी भुलत नाही तेव्हा वाढदिवसाचा दिवस. माहित आहे मला. जाऊ का आता दुकानावर. हो जा. आता बाई आता दुपारच्या जेवणात मी वरण कारल्याची भाजी बनवतो, आणि भाकरी नाही. हो बनव कारल्याची भाजी, लय दिवसाची नाही खाल्ली. बरोबर इले काय झालं बेटा बिंदू ताई, काल तर मोठी म्हणे. हा तू टेन्शन नको घेऊ, मी तर आवडीचं स्पेशल बनवून सगळं दिवसभर. वाढदिवस आहे तुझ्या, ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे म्हणलं, आता आज नाही म्हणलं. आज खरा वाढदिवस तर आज आहे, आज कोणच नाही म्हणलं हॅपी बर्थडे म्हणून. आणि कारल्याची भाजी बनवतो म्हणते. जसे डेरेचे बाबा बोलले तसंच करून राहिले बिंदू ताई. तर कारल्याची भाजी का स्पेशल आहे ना काहीतरी. येऊ द्या ना आता, घरी येऊ द्या आता येईल डेरेच्या बाबाले. हॅपी बर्थडे तक नाही म्हणलं मी काल, किती म्हटलं काय द्या ना. मला वाटलं मजाक करते कडे माणूस, काही ना काही देईन मध्ये, पण पाय ना काहीच नाही दिलं. दुकानावर चालला गेला. जाऊ दे तिकडे, आपल्यासाठी कोणी काही करत नाही, आपण काय मग त्याच्यासाठी करत बस. आता बाई बिंदू ताई काय करून राहिले स्वयंपाक घरामध्ये, काही स्पेशल बनवून राहिले का माझ्यासाठी. तुझं ना पाहून ये काय करते, तर विचारून घे काय बनवतो माझ्यासाठी स्पेशल म्हणून. मला मना केला ना, मला येऊच तर नाही देऊन राहिले. काजल बी आहे ना, बिंदू ताई आहे. मला म्हणते तू आज स्पेशल दिवस आहे तर तू नको येऊ म्हणते. बिंदू ताई म्हणते स्वयंपाक घरात नको येऊ म्हणते तू, तर मला येऊच नाही देऊन राहिला. काही स्पेशल बनवत असेल माझ्यासाठी आहे ना. चांगलं नाही गड्या मुले ललिता, बिंदूनं चांगलं नाही मला तसं का त्यासाठी स्पेशल करते म्हणून. मला का काहीच नाही माहित, मला काही नाही सांगितलं तिनं. आल्या बिंदू ताई सांगा ना मला काय बनवून राहिल्या तुम्ही स्पेशल माझ्यासाठी. काय बनवू स्पेशल, मला काही सुचतच नाही. मी साफसफाई करून राहिलो आम्ही, काजल ना मी. किती खराब झालं स्वयंपाक घर. हा तर साफसफाई करून राहिलो दोघे मिळून, म्हणून तुला मना केलं. कायले बा तू त्या वाढदिवसाचा दिवस, आज तुझा स्पेशल दिवस. हा मग कायले तुला काम करू देऊ, म्हणून आम्ही दोघे जणीच करून राहिलो, म्हणून तुला येऊन नाही दिलं. तू आली असती तर करायलाच लागली असती काम. हा
ते कोण राहिलं नाही होत काम केल्याशिवाय, नाही का ललिता? म्हणून मी तुला येऊन नाही देऊन राहिली. सफाई करून राहिले काय? आजच आली होती का सफाई? माय किती झुरड होते हो ललिता, 4-5 झुरड दिसले मले. मग माझ्या डोक्यातच सटकली बापा. मग म्हणले काजल ये बरं, म्हणले आज साफसफाईच करून टाकू आता. याचा पुरच करून टाकू आता, मस्त स्वयंपाकघर साफसूफ. लागलो दोघी. मग काय दिवस पाहू का त्याच्यासाठी? करून टाकलो साफसफाई, करूनच राहिलो आता. धीरे धीरे करतो आम्ही, तू नको हात लाव. मग साफसफाई झाल्यावर बनन का माझ्यासाठी? आता पाहिन बापा, साफसफाईला टाइम लागन आणि मग काही होईन काही बनवण, टाइमच लागन. बनवून घेईन साधं सुद्धा ते पाहिन. आता उद्या गिद्या बनवून घेईन त्यासाठी स्पेशल. मस्त किचन बी साफ होऊन जाते, मस्त साफसुथऱ्यामध्ये. उद्या काय कामाचं मग? वाढदिवस तर आज आहे, उद्या राहू द्याचा. मग नको बनवजा. बरं ललिता ठीक आहे, तू नाही म्हणतो तर. नाही तर बनवत होती उद्या. नाही राहू द्या, काय रे त्रास घेता, राहू द्या. अय ललिता, चाल बरं माझ्यासंग, चाल बरं बाई. बाहेर कुठं? मला गिफ्ट घेऊन देता काय वाढदिवसाचा? काय घेऊन देता? आता काय तेच घेऊन बसली का? वाढदिवस माहिती आहे सगळ्या तुझा वाढदिवस आहे. आणि कायचं गिफ्ट पाहिजे आता? दिवाळीलाच तर घेतलं सगळं. आता लग्न आहे समोर, अजून घ्यावाच लागल. आता किराणा आणायचा आहे थोडासा, आपल्या दुकानात किराणा भरायचा आहे, त्याच्यासाठी चाल म्हणतो तुले. चाल बरं. काऊन बल्ली कुठं गेला तर? मग मला नेता किराणा भराले तर? त्याला अंग सोडून ताप आला होता दुपारी, तो गेला. आता मग आता मी पाहिलो, चेक केलो, आता कमी पडते सामान थोडंसं. तर चाल बरं जराशी, चाल बरं, चल संग मा घेऊ बात भरून टाकू पुरा किराणा. चला, एक दिवसही मला आराम नको द्या. वाढदिवसाच्या दिवशी हॅपी बर्थडे तर म्हणलंच नाही, आणि काम सांगा वरतून अजून. काय ले बा, ते काम आहे काय? ते त्याच्या संग जाय मग. एकटंच तर बसून येवा लागते ना. काय डोक्यावर देईन का तो तुले? डोक्यावर आणायला लावते काय? बरं आत्याबाई ठीक आहे, चला. आत्याबाई तुम्ही कनी आजूबाजूच्या 4-5 जणी सांगून द्या 7 वाजता वाढदिवसाला येता म्हणून. बरं ठीक आहे, मी सांगून देतो. झालं का तुमचं ते केकचं? बनलं काय? हो आत्याबाई बनला, केक बनला. आता सेट व्हायला 1 घंटा लागल. जमलं मग, मस्त बनला. बरं ठीक आहे, मी मग बाय सांगून देतो. आणि तुम्ही मग सजू करून घ्या. आम्ही करतो आता सगळं. सजावट हे काय होई? आणि काकू वगैरे आल्या, काय आहे आपल्या घरी? काय आहे? आणि बिंदुताई कुठे आहे? तुझा वाढदिवस आहे ना, तूच तर सांगत उठली होती कालपासून. तूच तर सांगत होती ना कालपासून, मा वाढदिवस आहे तर म्हणत होती ना बिंदू तुले त्यासाठी काही स्पेशल करण. ये वय बिंदूने केलं तुझ्यासाठी स्पेशल. पाय बाई, खरंच का आत्याबाई? भाऊजी खरंच बिंदुताईने केलं का हे सगळं? हो ललिता, बिंदूनं केलं हे सगळं, बिंदूनं केलं. मग केक बी आणला का? नाही, कधी आणला केक? भाऊजी तुम्ही आणला का केक? नाही, त्यांना आणला केक. बिंदूनं घरीच केक बनवला तुझ्यासाठी, स्पेशल केक. मस्त केक बनवला तुझ्यासाठी बिंदूनं. नाही, त्यानं नाही आणला, घरीच बनवला तिनं तुझ्यासाठी स्पेशल केक. मी घरीच बनवतो म्हणे ललितासाठी मस्त स्पेशल केक. तिला येते ना केक बनवता, तिनं घरीच बनवला. आणि स्वयंपाक बी केला. तू काल जे सांगत होते ना ते सगळं तिनं आत्ता बनवलं तुझ्यासाठी स्पेशल. हो काय? मला सांगितलं नाही सकाळपासून, आणि काही नाही सांगितलं तुम्ही? नाही, कोणाच नाही. तुले सरप्राईज देवाचं होतं म्हणून काही सांगितलं नाही तुले. बिंदुताईचा प्लॅन होता ह्या तुले सरप्राईज देवाचा. सांगू नका म्हणे, हॅपी बर्थडे म्हणू नका म्हणे. हो काय? मी बिंदुताईला म्हटलं तर बिंदुताईनं केलं माझ्यासाठी स्पेशल. आली का ललिता? आत्याबाई आली का ललिता? हो आली. आण केक. केक खावायला भेटन आता. तू कुठे चालली व दर्शू? थांब ना, येते ना, आणते ना वहिनी केक. केक पडला. आता मी केक कशी खाईन? केक पडला. केक वाली इकडे ये. तुला म्हटलं होतं ना मी थांब म्हणून. कायले गेली तिकडे? आई केक पडला. तर धक्का लागला ना तुया? धक्का लागला वहिनीले, निसटला हातातून केक. आता काय खात आता? लयच तर होऊन राहिली. म्हटलं तुले मी एका ठिकाणी थांब म्हणून तर तुले कुठं आणत नाही मी. चल आता घरी. धक्का लागला काय हो? तिचा धक्का लागला नाही? जाऊ दे आता, राहू दे. धक्का नाही लागला तिचा, जाणून बुजून पाडला बिंदुताईनं. पागल, मॅट झाली का? थेच बनवून थेच पाडन का? किती मेहनतीनं बनवलं तिनं, किती टाइम लागला तिले. आणि दिवसभर स्वयंपाक घरात होती ते, आणि तिनं कायले पाडलं? ते कायले जाणून बुजून करा ना. त्यासाठी केक बनवला तिनं एवढ्या मेहनतीनं, आणि तू तिलेच म्हणून राहिली. काही मेहनत नाही लागली, मुलीच्या टायमात बनवला. बिंदुताईले कनी मा वाढदिवस खराब करायचा होता. काय गरज होती बिंदुताई मग बनवायची? तुम्हाला पाळाचाच होता तर, तुम्हाला केक बनवून फेकाचाच होता तर, मग कायले तुम्ही एवढं नाटक केलं? नाही व, मी मनापासून करून राहिली. त्या पोरीचा धक्का लागला, मी अल्लादी येऊन राहिली होती.
अल्लादी काय काय जीव नाही का तुमच्या हातामध्ये? अल्लादी येऊन राहिली होती, चांगलं धरूनही नाही आणतात. मुलीच्या धक्क्यानं पडला. धक्का एवढा मोठा काय धक्का लागला का तिथं? खूपच तुम्ही जाणून बुजून पडला ना तुम्ही. काय मला म्हणता? ललिता, तिनं एवढं तुझ्यासाठी केलं, दिवसभर स्वयंपाक करत होती, केक बनवला तुझ्यासाठी. हा हा तुझ्यासाठी स्वयंपाक केला तिनं, आणि तू तिलेच उलटी बोलून राहिली. लागला धक्क्यानं पडून गेला. तिनं काय जाणून बुजून पडला काय? तिने पाडाचाच होता तर तिनं केलंच काय असतं? एवढं मोठं उभं केलंच काय असतं तिनं? बापूजी ते जसं होतं तसंच बरं होतं. आणि एवढा स्पेशल दिवस केला माया बिंदुताईनं असा. मा बनवलेला केक पाडून हे होय बिंदुताईचा स्पेशल दिवस. हे होय मग बिंदुताईचं सरप्राईज. अजून काय? कायलेच केलं, करायचंच नव्हतं तर. वहिनी, मी म्हटलं होतं तुम्हाला, मी पहिलेच म्हटलं तुम्हाला, हिच्यासाठी काही नाही करायला लागत. हिच्यासाठी कितीही केलं तरी पाण्यातच जाती. हा तुम्ही नाही ऐकलं. जाऊ द्या बापूजी, राहू द्या. माहीच तर गलती आहे. मी व्यवस्थित पकडला असता का नाही तर नाही पडला असता. राहू द्या, तिची काही गलती नाही, माहीच गलती आहे. मुलीच्या धक्क्यानं पडून गेला. नाही वहिनी, गलती तुमची नाही, गलती तिची आहे. तुम्ही एवढं केल्यावर बी ते एवढं बोलली सण तुम्हाला, आणि तुम्ही तरी समजदारीच घेता तुम्ही. हा राहू द्या, नाहीच करायला पाहिजे होतं मी. तर मला काय माहित बापा पडन म्हणून. ताई, बिंदू ताई, तुम्ही गिल्टी फील नको करा. राहू द्या, जे झालं ते झालं. जाऊ द्या, केकच होता ना, गेला. राहू द्या. राहू दे हो बाई बिंदू, पडला तर पडला, काय होते. जाऊ दे, राहू दे. नाही केलं म्हणून समज. जाऊ दे, आता दुखी नको हो. ठीक आहे बिंदू, पडला तर पडला, एक नाराज नको, दुःखी नको. पडला तर पडला, झालं ते झालं. पण एवढं लक्षात ठेव, तिच्यासाठी आता काही नको करू. कधी कोणासाठी काही करतोच नको तर जाऊ. तू हर वेळेस समजदारी घेतो ना बिंदू, त्याच्यातच तू चुकतं. जास्त अति समजदार होणं बी गलतीच आहे, चुकच आहे. आणि जेवढं समजदार व्हाल ना तेवढे लोक अजून आपल्याला खुनते. जेवढं करा ना लोकांसाठी बिंदू, जेवढं करशील ना तू तेवढं तुले भाव नाही देणार. म्हणून वाटते गरज पडली तेव्हाच करा, असं फालतू कोणासाठी काही करतच नाही बसा.